ते एकतर आमदारांच्या बाबतीत कुठला संपर्क झाला असेल असं वाटत नाही, पण खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क तटकरे साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे। त्यामुळे किती तिथनं प्रयत्न झाला, संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या त्या बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही। आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत। पवार साहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहोत आणि आमच्या सर्वांसाठी विचार सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। परंतु एकीकडे शरद पवारांना दैवत मानायचं, शरद पवारांचं सातत्याने म्हणजे पॉलिटिकली आणि सार्वजनिक जीवनात नाव घ्यायचं आणि त्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वेगळं ठेवून बाकीच्या सगळ्या आमदार आणि खासदार आमच्या सोबत या असं बोलणं हे कितपत योग्य वाटतं? मला एवढंच वाटतं की आदरणीय दादांच्या पक्षामध्ये असणारे जे सर्व प्रमुख नेते आहेत त्यातले सर्व लोक पवार साहेबांचा आदर करत असावेत। तटकरे साहेबांच्या बाबतीत मला सांगता येणार नाही। त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात की पवार साहेबांना आदरणीय समजणं हे नक्कीच त्या पक्षामध्ये असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत खरं असावं, पण तटकरेंच्या बाबतीत ते सांगता येत नाहीत। ते प्रॅक्टिकल नेते आहेत, जसं वारं आहे तसे अधिकार आहेत तशा पद्धतीने ते वक्तव्य करतात, भूमिका घेतात। आज ते भाजप बरोबर आहेत, आज ते सत्तेत आहेत, त्यांच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत। त्यामुळे ते भूमिका घेत असताना ते व्यक्तिगत भूमिका घेतात। पण दादांच्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं, मला असं वाटतं की दादा हे प्रमुख नेते आहेत, पण जेव्हा आपण खोलात जातो तेव्हा दादा प्रमुख नेते असले तरी तटकरेंचं बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं, प्रफुल्ल पटेलांचं सुद्धा बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं असं मला वाटतं। पण प्रफुल्ल पटेल हे अनेक वर्षांपासून साहेबांबरोबर काम करणारे नेते आहेत। तटकरे साहेबांच्या बाबतीत मला काय खूप खोलात जाऊन सांगता येणार नाही। चर्चा समोर येत आहेत, खरंच जाण्यासंदर्भात काही चर्चा सुरू आहेत का? कारण की आमदारांना माझी नाराजी व्यक्त केली होती, अनेक माहिती समोर आली होती। खासदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं म्हटलं होतं की आपण आता सत्तेमध्ये गेलं पाहिजे, मात्र एक नाराजीचा सूर पाहायला नाही। खासदाराच्या बाबतीत असं कुठेही चर्चा झाली असं मला तरी वाटत नाही। आमदारांच्या बाबतीत सुद्धा अशा बाबतीतली चर्चा कुठेही झालेली नाही। शेवटी पक्ष निर्णय घेत असतो, पवार साहेब निर्णय घेत असतात आणि आपण जर बघितलं तर आपल्या पक्षामध्ये लोकशाही आहे। आज सुद्धा युवकांची आत्ता बैठक झाली, महिला पदाधिकाऱ्यांची आत्ता होईल, नंतर विद्यार्थ्यांची होईल, उद्या सर्व आमदार, माजी आमदार व जे उमेदवार या इलेक्शनमध्ये उभे होते त्यांच्या बरोबर सुद्धा चर्चा संघटनेबाबतीत आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी करत आहेत। त्यामुळे संघटनेच्या बाबतीत बोलायचं झालं, पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज संघटनेवर लक्ष देत संघटना आपल्याला कशी ताकदवान बनवता येईल या बाबतीत पवार साहेब भूमिका घेत आहेत आणि पवार साहेबांबरोबर आम्ही सर्वजण आहोत। तुम्ही म्हणतात की सुनील तटकरे हे ऐकत नसतील, परंतु दादांची याला मूकसंमती आहे का? अर्थात दादा अजित पवार देखील या सगळ्या संदर्भात काही बोलताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे सुनील तटकरे हे जे काही डील करतात या डीलला पाठिंबा अजित पवारांचा आहे असं तटकरे साहेब बोललेत का मला माहित नाही। एकतर हे डील जे होतंय ते तटकरे साहेब स्वतःच्या लेवलला कुठं प्रयत्न करत आहेत का हा त्यांचा विषय राहिला, पण आम्ही त्या पक्षाकडे बघत असताना आम्ही दादांकडे नेहमी बघत असतो। दादांचं कार्यपद्धती, दादांची स्टाईल आणि दादा त्या पक्षाचे प्रमुख आहेत हे बाहेरून नक्कीच ते खरं असलं तरी आज जर आपण खोलात गेलो तरी तटकरे साहेबांचा हस्तक्षेप बऱ्यापैकी त्या पक्षामध्ये आहे असं सुद्धा तिथं चर्चा आहे। त्यामुळे दादा जोपर्यंत वक्तव्य करत नाही तोपर्यंत कुठल्याही वक्तव्याला खरं समजलं पाहिजे असं मला वाटत नाही। दादा हे प्रमुख असल्यामुळे दादा जे बोलतील ते त्या पक्षाची भूमिका असं आपल्याला म्हणावं लागेल। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर वर्ष सरकारनं अजित पवार सुट्टीवर दिली, बऱ्याच दिवसानंतर आलेले आहे, परंतु आल्यापासून बीडचं जे काही प्रकरण आहे ते तापलेलं असल्यामुळे अजित पवार फारसे बोलताना दिसत नाही, फार ऍक्टिव्ह दिसत नाही। त्यामुळे ऍक्टिव्ह असलेले अजित पवार हे आता कुठेतरी पोषण गेलंय असं चित्र दिसतं। एकतर एखादा नेता, आमदार, राज्यकर्ता कुणी जर सुट्टीवर जात असेल तर मला असं वाटतं की त्यात काही हरकत नाही, कारण का 12 महिने हे सर्व लोक काम करत असतात। सुट्टीला ते गेले, आता ते परत आलेले आहेत, फोनवर तर काम करतच असावेत कारण त्यांची ती पद्धत त्या ठिकाणी राहिलेली आहे। आता जर आपण बघितलं तर आज फायनान्स मिनिस्टर म्हणून
त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे. कारण का कॅग असू द्या नाही तर इतरही सर्व रिपोर्ट जर आपण बघितले ते काय खूप सकारात्मक आहेत आपल्या राज्याच्या तिजोरीच्या बाबतीत असं मला वाटत नाही. फार नकारात्मक आहे, अनेक अडचणी आहेत आणि याच्यातच फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांची जबाबदारी मोठी असल्यामुळे त्या कामामध्ये ते कदाचित असावेत. त्यामुळे इतर विषयाच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलं नसावं असं मला वाटतं. पण या 10 दिवसामध्ये असू द्या नाही तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर फडणवीस साहेब नक्कीच 6व्या गिअरमध्ये असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांनी सर्व विभागाच्या बैठका घेतलेल्या आहेत. म्हणजे फायनान्स मिनिस्टर साहेबांनी जे काम करायला पाहिजे ते सुद्धा काम मुख्यमंत्र्यांनी तिथं केलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असू द्या इतरही असू द्या त्यांना काळाच्या आधीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या विभागाच्या बैठका तिथं घेतलेल्या आहेत. म्हणजे काही तर मंत्री हार तुरे सत्कार आणि आपण म्हणतो ना तसं की एक वेळ काळ बघून मंत्रिपद स्वीकारायचं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असताना सर्व सेक्रेटरींबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बैठका झाल्या, नियोजन झालेलं आहे, आदेश त्या ठिकाणी दिले गेले आहेत. म्हणजे बाकीचे जागा होण्याआधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या विभागाच्या बैठका घेऊन सगळे विभाग त्या ठिकाणी कामाला लावलेले आहेत. आता ते कुठल्या दृष्टिकोनातून ते त्यांना त्या ठिकाणी माहिती. त्यामुळे आज फुल फ्लेजमध्ये मुख्यमंत्र्यांचं विभाग तिथं काम करते, बाकी मंत्री कुठेही त्या ठिकाणी काम करताना दिसत नाही. काही अनुभवी मंत्री काम करतायत पण सर्वच मंत्र्यांना अजूनपर्यंत अधिकार दिलेत असं वाटत नाही. दुर्दैव असं राज्यमंत्रीपद हे नवीन युवांना दिलेलं आहे पण त्यांना अजूनपर्यंत त्यांचे सेक्रेटरी प्रायव्हेट सेक्रेटरी PA सुद्धा तिथं नियुक्त करण्याचे अधिकार दिले गेले नाही. म्हणजे युवांना तुम्ही संधी दिली पण बिचारे युवा त्यांचे PA तिथं नियुक्त करण्यामध्येच बिझी आहेत. अजून काम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं नाही.